लोक वाट बघत आहेत की त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी कोणीतरी येईल। डोळ्यात अश्रू आणि अपेक्षांचं ओझं घेऊन ते प्रतीक्षा करत आहेत। कोणीतरी येऊन त्यांच्या जखमांवर फुंकर घालेल। अशा उपेक्षित वंचितांचा एकच आवाज, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। महान संत तुकाराम महाराजांच्या अभंगात मानवतेचं खरं मर्म दडलेलं आहे। जो व्यक्ती उपेक्षित दीनदलित शोषितांच्या हितासाठी आपली शक्ती आणि सामर्थ्य वापरतो तोच खरा माणूस आहे आणि तीच खरी मानवता आहे। याच भावनेनं राजकारणात उतरलेल्या व्यक्तीचं नाव आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार। चंद्रपूरचा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची प्राण प्रतिष्ठा होईल, ती महाराष्ट्रातली सर्वात सुंदर प्रतिकृती जर कुठं असेल तर ती या चंद्रपुरात असेल। या दिशेने आम्ही प्रवास करतोय। चिंता, दुःख आणि अपेक्षा घेऊन त्यांच्या कार्यालयात गेलेला माणूस बाहेर पडतो तो सुख आणि समाधानानेच। सुधीर भाऊंनी त्यांच्या स्वाक्षरीनं किती पत्र दिली असतील कल्पना करा। 1 लाख नाही, 10 लाख नाही, आतापर्यंत सुधीर भाऊंनी तब्बल 1 कोटींपेक्षाही अधिक शिफारस पत्रांवर स्वाक्षरी केली आहे। बघा, ही जी गोष्ट आहे ती फार आश्चर्यकारक आहे। कोणी ऑब्झर्वेशन केलं की त्याला मायन्युटली बघितलं नाही माहीत नाही, परंतु 30 वर्ष राजकारणात झाले आहे त्यांना। त्यांच्या आधीपासूनही सुद्धा ते राजकारणात होते। 30 वर्ष संसदीय राजकारणात आहे, आमदार मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत। त्यांच्या कार्यालयात रोज कमीत कमी 500 लोक येतात आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाचं समाधान झालं पाहिजे यासाठी ते प्रयत्न करतात। म्हणजे मला तर आश्चर्य वाटते की ते रोज जवळपास 300-400 लेटरवर स्वाक्षरी करतात। आज 30 वर्षाचा कार्यकाळ जर पकडला तर त्या स्वाक्षऱ्या किती होईल? जवळपास 1 ते 2 कोटीच्या दरम्यान जाईल। स्वाक्षऱ्या मारणारी व्यक्ती ही 2 कोटी आहे। म्हणजे गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव सुद्धा आपण नोंदवू शकतो, अशा पद्धतीने त्यांनी स्वाक्षऱ्या मारला आहे। सुधीर भाऊंचा खरा राजकीय प्रवास त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झाला। चंद्रपुरातील सरदार पटेल कॉलेज त्याचं साक्षीदार आहे। 1980 मध्ये ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले। भाजपच्या पक्षश्रेष्ठींना लक्षात आलं की या तरुणात उत्तम राजकारणी बनण्याचे सर्व गुण आहेत आणि वयाच्या 27व्या वर्षी त्याला भारतीय जनता पक्षानं लोकसभेचं तिकीट दिलं। त्यांची लढत होती ती त्यांच्याच महाविद्यालयाचे संस्थापक आणि माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम पोटदुखे यांच्याशी। मात्र पराजयानं खचणारे ते सुधीर भाऊ कसले। त्यांनी आणखी जोमानं पक्षाची मोर्चे बांधणी सुरू केली। याची पावती म्हणून 1991च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी देण्यात आली। यावेळीही भाऊ प्राणपणानं लढले, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला। तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची खरी पावती तेव्हा मिळते जेव्हा पराभव होऊनही विजेता तुमची पाठ थोपटतो। शांताराम पोटदुखे यांनी भाऊंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, म्हणाले, खूप चांगला लढलास, असाच प्रयत्न करत राहा। चंद्रपूर जिल्ह्याची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यात चौपट। यावरून सुधीर भाऊंच्या अफाट जनसंपर्काची कल्पना येते। या 2 पराभवानंतर त्यांनी तिसऱ्यांदा निवडणुकीत इतिहास रचला। यानंतर 1995, 1999 आणि 2004 मध्ये सलग 3 वेळा निवडून येऊन सुधीर भाऊंनी हॅट्रिक साधली। 2009 मध्ये त्यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। राज्यात सरकार कोणाचेही येऊ, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात आम्हाला सुधीर भाऊच हवे आहेत याबाबत जनता नेहमी ठाम असते। त्यामुळे सुधीर भाऊ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले। सुधीर भाऊ सारखं व्यक्तिमत्व खूप छान आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी, कारण जो चंद्रपूरचा विकास आहे ते सुधीर भाऊमुळेच आहे। बस स्टॉप झालं, रेल्वे स्टेशनचं सौंदर्यीकरण झालं, ज्या ज्या ठिकाणी ते ऑफिसमध्ये प्रत्येक जे सौंदर्यीकरण चंद्रपूरमध्ये दिसते सुधीर भाऊच्या मुळे दिसते।
ते झालं गरीब कुटुंबासाठी, विद्यार्थ्यांसाठी, सामान्य नागरिकांसाठी. माझा मतिमंद मुलगा होता, त्यावेळेस सुधीर भाऊनं 20,000ची मला मदत केली. मी माझ्या मुलाला ॲडमिट करू शकलो आणि ट्रीटमेंट योग्य मिळून आज माझा मुलगा चांगला आहे, तब्येतीनं स्ट्रॉंग झाला. म्हणून असं व्यक्तिमत्व सुधीर भाऊ मुनगंटीसारखं चंद्रपूर जिल्ह्याला असावं. मी आशिष घुमे, संपादक दैनिक सह्याद्रीचा राखणदार. 2022चा काळ हा माझ्यासाठी अत्यंत वाईट असा काळ होता. त्या काळामध्ये मला ॲनिमिया नावाच्या आजाराने मी ग्रस्त होतो. त्यामध्ये मला ब्लड वारंवार लावायला लागायचं, कारण की माझ्या शरीरामधली जे मी कामात त्यांच्यासोबत करत होतो, त्यांना फोन लावला पण त्यांचा कुठेच फोन लागत नव्हता किंवा त्यांच्याकडून कुठलाही रिप्लाय येत नव्हता. मग आता काय करायचं, आता कोणाला फोन लावायचा. मग मी एक मित्र आहेत आणि माझी बहीणसुद्धा त्या याच्यात काम करते, पक्षाचं काम करते. मग तिला मी सांगितलं की म्हटलं आपल्याला इथे आता पत्राची गरज आहे, कारण की कुठली तरी ओळख आपल्याला हवी आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्याला कोण करत नाही. मग तिने ते तिथून भाऊंकडून पत्र उपलब्ध करून दिलं आणि त्या पत्राच्या आधारावर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये माझं जवळपास 1.5 महिना सगळ्या टेस्टिंग वगैरे झाल्या. आणि त्यानंतर मग हिंदुजा हॉस्पिटलमधनं ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जेव्हा उपचार घेण्याचं जेव्हा हे झालं, त्यावेळेस मग भाऊंनी सगळं सहकार्य केलं. आणि त्याच काळात हिंदुजामध्ये जेव्हा मी सगळं ट्रीटमेंट सुरू होतं, त्या काळात 1.5 ते 2 महिने जवळपास माझ्या राहण्याची व्यवस्था, माझ्या जेवणाची व्यवस्था, माझा सगळं खर्च त्यांनी उचलला होता. तर त्यानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जो प्रवास झाला, 3 महिने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार चालले. विविध मोठ्या संस्थानांमध्ये त्याच्या रक्त तपासण्या वगैरे झाल्या. आणि आज आपण बघू शकता की मी आज ठणठणीत आहे, बरा आहे. आणि हे सगळं जे आहे ते सुधीर भाऊंमुळे झालं. आणि सुधीर भाऊंचे या सगळ्या गोष्टीमध्ये मला जी साथ दिली, सुधीर भाऊंनी मला जी मदत केली, त्याबद्दल मी खूप खूप आभारी. आणि त्यांनी जे मला मदत केली ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. भाऊंनी शब्द दिला की तो पूर्ण झाला. दिला शब्द केला पूर्ण, या शब्दाचा पायंडा पडला तो इथपासून. 2014 मध्ये इतिहास घडला. नरेंद्र मोदींची सुनामी देशात आली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपची केंद्रात निर्विवाद सत्ता आहे. भाऊ कॅबिनेट मंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण माता महाकालीच्या आणि पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादानं त्यांना एक नव्हे तर तब्बल 3 कॅबिनेट खात्यांची जबाबदारी देण्यात आली. कोई समस्या जब भी आपको लगे कि मेरे हाथों से कुछ अच्छा काम हो सकता है, याद करिए पूरी शक्ति के साथ आपके साथ मैं आऊंगा और इस लक्ष्य को प्राप्त करने का आपके जो चिंतन है उस चिंतन में मेरा भी हिस्सा होगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाची बाब म्हणजे त्यांच्याकडे अर्थमंत्री म्हणून राज्याच्या तिजोरीची चावी सोपवण्यात आली होती. ते एकाच वेळी अर्थमंत्री, वनमंत्री आणि नियोजन मंत्री या 3ही मंत्रालयांचे कॅबिनेट मंत्री झाले. यासोबतच त्यांच्याकडे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही देण्यात आली. अशा महत्वाच्या खात्यांचा कार्यभार घेणं म्हणजे गोवर्धन पर्वत उचलण्यासारखं होतं. पण या आव्हानांपुढे डगमगणारे सुधीर भाऊ कसले. सुधीर भाऊ कॅबिनेट मंत्री होतात सुरू झाल्या मॅरेथॉन बैठका आणि लांबलचक दौरे. त्यांच्या बैठका सतत 8 ते 10 तास चालत असत. कधी कधी भाऊ 20-20 तास अविरत काम करत असत. भाऊंच्या या विकास कामांची यादी न संपणारी आहे. देशाचं रक्षण करणारे उद्याचे सैनिक बल्लारपूर विसापूरच्या सैनिक शाळेत शिक्षण घेत आहेत. चंद्रपूर वन प्रबोधिनी देशभरातील वनाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. बांबू प्रशिक्षण केंद्र स्थानिकांना रोजगार देत आहे. पोंभुर्णा येथील अगरबत्ती प्रकल्प आज महिलांना सक्षम बनवत आहे. बल्लारपूर क्रीडा संकुल राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवत आहेत. टाटा कॅन्सर हॉस्पिटल, SNDT उपकेंद्र, कृषी महाविद्यालय, बॉटॅनिकल गार्डन, आधुनिक सुविधांनी युक्त बस स्थानक असे कित्येक प्रकल्प सुधीर भाऊंमुळे उभारण्यात आले आहेत. Sainik School Chandrapur, established in 2019, is the 29th Sainik School in India and is known for its top-tier infrastructure, and is also the fastest growing Sainik School. This school is a beacon of hope for all the young people in this area, especially those from rural backgrounds, as it provides many opportunities to them for great careers and personal growth. Without Sainik School Chandrapur in this region, I suppose the region must have lost a very key educational institution.
At Sainik School Chandrapur, our main curriculum focuses on physical fitness, academic excellence, leadership, and moral values. माझं नाव जयश्री दिलीप जंपलवार आहे. मी विसापूरची रहिवासी आहे. श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनमध्ये मी बगी ड्रायव्हर म्हणून काम करते. या गार्डनमुळे पुष्कळ लोक असे टुरिस्टर म्हणून येत राहतात आणि या गावाचं नाव कधी ऐकलं पण नाही. इथं पहिले लेडीजला प्राधान्य दिलं आहे बगी ड्रायव्हर म्हणून. गार्डन हे सुधीर भाऊनी बनवलेलं आहे. जे बंजर जमीन होती त्याला त्याने डेव्हलप केलेलं आहे आणि पुष्कळ विसापूरवासियांना पण त्या बोटॅनिकल गार्डनमुळे रोजगार मिळाला आहे. हो, सुधीर भाऊ पुन्हा येतील तर पुन्हा याला डेव्हलप करतील अशी आशा करते मी. सुधीर मुनगंटीवार हे विकास पुरुष आहेत. दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केलेला आहे व इथून पुढेही ते पूर्ण करत आहेत की जसे त्यांनी मागील वेळी सुद्धा काही भूमिपूजन झालेले आहेत व त्या पूर्णता संकल्पना साध्य करून त्याचे पूर्णता इथे रूपांतर केलेले आहे. मी सुनील बापरावजी देऊळकर ऑटो चालवतो. माझा पर डे मी 12 घंटे ऑटो चालवतो. 500-600 रुपये मला रोजी मिळते. सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला 100 क्वार्टर मिळालेले आहे. आम्हाला घर मिळालेले आहे. भाऊ का काम बहुत अच्छा है. भाऊ इस बार आ गए तो भाऊ मुख्यमंत्री पद के लिए दावेदार बन सकते हैं. इस बार सुधीर भाऊ 100% चुन के आएंगे. मेरा नाम है अजय कोड़ापे. मैं यहाँ पे ताड़ोबा इको टूरिज़्म मैनेजर करके काम करता हूँ. ताड़ोबा एक टूरिज़्म प्लेस है और यहाँ पे काफ़ी यानी विदेशी टूरिस्ट आते हैं सफारी करने, तो काफ़ी खुश होकर जाते हैं क्योंकि टाइगर का पॉपुलेशन यहाँ पे बहुत ज़्यादा है. सुधीर भाऊ जब से वन मंत्री बने हैं तब से यहाँ पे गाइड की और जिप्सी की जो है काफ़ी लोगों को रोज़गार मिल रहा है. यहाँ पे अभी लेडीज़ गाइड है ताडोबा बफर में और ताडोबा में. इथे पोंभुर्ण्यामध्ये सुधीर भाऊनी सुद्धा वेगवेगळ्या फॅक्टऱ्या ओपन केलेल्या आहेत आणि इथे अगरबत्तीसुद्धा त्यांनी इथे अगरबत्तीला सुद्धा त्यांचा सहकार्य आहे. तसंच त्यांनी यापुढे सुद्धा महिलांना वेगवेगळे रोजगार काढतील आणि महिलासुद्धा त्यांच्याविषयी खूप म्हणजे आनंदित आहेत. यापुढे आम्ही सगळेजण त्यांनी इथे असेच अनेक प्रकारचे रोजगार काढावेत आणि महिला सक्षमीकरण व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. मायसेल्फ विजय डोबाळे. मी बॉक्सिंग कोच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर या ठिकाणी कार्यरत आहे. बॉक्सिंग खेल बोलिए या और कोई बोलिए, आप अगर बॉक्सिंग खेल के साथ अगर जुड़ते हैं तो आपको सेल्फ डिफेंस के लिए अच्छा रहेगा और आपका काफ़ी अच्छा एक स्किल रहेगा. आपकी बॉडी स्ट्रक्चर रहेगी, आपकी एक मेंटेलिटी फिट रहेगी. कोलकाता की जो न्यूज़ है वो काफ़ी दर्दनाक और अनिंदनीय है और ऐसी न्यूज़ होना नहीं चाहिए. इसके लिए तो मैं सारी मेरी बहनें या गर्ल्स इनको मैं एक चुनौती देना चाहता हूँ कि खुद कोई तो भी कॉम्बैट गेम हमारे सेल्फ डिफेंस के लिए ज़रूरी है और वो करना चाहिए. सुधीर भाऊ ने चंद्रपुर ज़िला में पालक मंत्री एज अ गार्जियन मिनिस्टर बहुत अच्छा काम किया है और काम कर रहे हैं. आज की कंडीशन में पूरे ऑल ओवर महाराष्ट्र में अगर देखा जाए तो 3 सिंथेटिक ट्रैक रनिंग करने के लिए जो हमारे यहाँ इंटरनेशनल लेवल के सिंथेटिक ट्रैक 3 सिंथेटिक ट्रैक उन्होंने क्रिएट किए हैं यहाँ पर और काफ़ी सारी बच्चों को उपलब्धियाँ मिल रही है. सुधीर भाऊंनी राज्याच्या विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांचा राज्यातील जनतेला फायदा होत आहे. सुधीर भाऊ अर्थमंत्री असताना राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. यावेळी 1.5 लाखापर्यंत कर्ज असलेल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात आलं. महत्त्वाची बाब म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला. सुधीर भाऊ तर आपल्या आमदार असल्यामुळे आपल्या एरियासाठी खूप काही करत आहे. बोनस देत आहे, धानाचं नुकसान भरपाई. जसं मधामध्ये जर पाणी आला, गेल्या वर्षी मागच्या वर्षी जसं धान काटणी झाली होती त्यावेळेस पाणी आला आणि हे धानाच्या सरड्या वगैरे भिजल्या होत्या, त्याचं सुद्धा नुकसान भरपाई दिली होती. आपल्या हिशोबानं तर सुधीर भाऊ निवडून यायला पाहिजे. बारिश में नुकसान हो गया तो अपन अनुदान देते हैं हर साल और बोनस भी देना चाहते रुपया पिछले साल से हेक्टरी 20,000 रुपये. सुधीर भाऊ एक
देवता ही आदमी है, वो तो चुन के आता ही है. 2014 पूर्वी कर्करोग आणि किडनीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवर कर आकारला जात होता. भाऊ अर्थमंत्री होताच या सर्व औषधांना करमुक्त करण्यात आलं. पर्यावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर सुधीर भाऊंनी 3 वर्षात राज्यात वृक्षारोपणाचा महत्त्वाचा उपक्रम सुरू केला. 3 वर्षात 50 कोटी झाडं लावण्याच्या जागतिक विक्रमाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबाला फक्त 7.5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळत होती. भाऊंनी ही रक्कम वाढवून 25 लाख केली. जेव्हा काकांना वाघाने पकडलं तेव्हा खूप संकट आलं आमच्यावरती. दुःखाचे वातावरण पसरले. 2 बहिणी आहेत माझ्या, त्या आल्या इथे. त्याच्यानंतर सावरला आम्हाला, परिवाराला. सुधीर भाऊ मुनगंटीवार वनमंत्री साहेब खूप चांगले आहेत. त्यांनी परिवाराला बेनिफिट दिला. 10 लाख नाही का 5-5 वर्षाचे, ते 5-5 लाख, एक 5 वर्षानंतर, एक 10 वर्षानंतर. 2024च्या लोकसभेत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला. याचा सर्वाधिक फटका विदर्भात बसला. अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले. त्याचवेळी चर्चा सुधीर भाऊंच्या पराभवाची होती. एकीकडे सुधीर भाऊंची विकास कामं वाढत असताना भाऊंचा पराभव हा चिंतनाचा विषय आहे. सुधीर भाऊंच्या विरोधात पसरलेला प्रचार हा सर्वात मोठं कारण ठरला. केंद्रात भाजपची सत्ता आल्यास संविधान बदलले जाईल असा प्रचार सुरू झाला होता. भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून सुधीर भाऊंची घोषणा झाल्यानंतर हा प्रचार अधिक तीव्र झाला. चंद्रपूरची जनता प्रगल्भ विचार करणारी आहे. ती नेहमीच जातीपातीच्या संकुचित विचारसरणीच्या पलीकडे जाऊन आपला नेता निवडते. हो सकता है आपके यहाँ फिशरमैन माइनॉरिटी के ना हो सकता है आपके यहाँ पशुपालक माइनॉरिटी के ना हो सकता है किसान आपके यहाँ माइनॉरिटी के ना हो सकता है महिलाएं आपके यहाँ माइनॉरिटी में ना हो सकता है कि आपके यहाँ युवा में माइनॉरिटी. क्या हो गया है दादा? क्या देश के युवा जी की बात होती है? समाज के सब वर्ग नहीं होते हैं? क्या देश की नारी की बात होती है? देश की सभी नारी नहीं होती है? कब तक टुकड़ों में सोचते रहोगे? कब तक समाज को बांटते रहोगे? सब सीमा करो. बहुत तोड़ा देश को. लोकांना जाती जातींमध्ये विभागलं गेलं आणि त्यांच्यात भीतीचं वातावरण पसरवण्यात आलं. साम दाम दंड भेद या सर्व गोष्टींचा अत्यंत निर्दयीपणे वापर करण्यात आला. भाऊंच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून अपप्रचार केला गेला. दारूबंदीबाबत अफवा पसरविल्या जात होत्या. ज्यांनी कधीही विकासकामं केली नाहीत त्यांच्याकडून भाऊंच्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. या अपप्रचाराचा फटका अखेर सुधीर भाऊंना बसलाच. जे घडले ते घडले. पराभवामुळे आपली समाजसेवा थांबवणारे सुधीर भाऊ नाहीत. त्यांचे काम सुरूच आहे. सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीत सलग 2 पराभवानंतरही भाऊंनी ऐतिहासिक विजय संपादन केला होता. सुधीर भाऊ म्हणून जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला, त्यांच्याबद्दल अपार आत्मीयता असलेला, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती पावलं उचलली पाहिजेत याची जाण असलेला नेता निवडून आणण्यात आपण सर्वांनी हातभार लावावा एवढीच अपेक्षा आहे. सुधीर भाऊ सुधीर भाऊ मुनगंटीवार. सुधीर भाऊनी सुधीर मुनगंटीवार. सुधीर भाऊ